नॅशनल बिझनेस सेल एक डिव्हिजन आहे जे प्रत्येकाला आपला बिझनेस नॅशनल लेवलवर नेण्यासाठी मदत करतो. हे नॅशनल बिझनेस सेलचं उद्दिष्ट आहे. आपले ट्रस्टी आहेत दुगाडे सर, त्याच्यामध्ये सुहास फडणवीस सेक्रेटरी जनरल आणि अमोल कसार सर, आणि त्यांच्या अंडर आम्ही आहोत मनीष सरवणकर सर नॅशनल बिझनेस सेल हेड आहे, मी मकरंद शेरकर डिप्युटी सेल हेड आहे, मिस्टर समीर तावडे म्हणून पण एक आहेत, ते पण मुंबईमध्येच आहेत, आणि मधुजा मिर्जे मॅडम आहेत त्या कोल्हापूरच्या आहेत, त्यांना पुणे सातारा कोल्हापूर तिकडून ऑपरेट करण्यासाठी म्हणून त्यांना पण आम्ही घेतलेले आहे. नेक्स्ट आहे, हे आम्ही चौघ जण आहोत जे नॅशनल बिझनेस सेलसाठी काम करतोय. प्रत्येक मेंबर्सचा बिझनेस नॅशनल लेवलवर नेता यावा ही नॅशनल बिझनेस सेलची ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर आपण नेटवर्किंगनं ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो, जे आपण मीटिंगला येतो, क्रॉस चॅप्टर मीटिंग करतो, क्रॉस रिजन करतो, तुम्हाला बिझनेस रेफरन्स मिळतात, त्यामधून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. तुम्हाला मेंटरशिप आणि सपोर्ट पण मिळतो. काही आपले मेंटरिंगचे प्रोग्राम सॅटर्डे क्लबमध्ये कंडक्ट केले जातात. स्किल डेव्हलपमेंट्सनी पण तुमचा बिझनेस हा ग्रो होऊ शकतो जर तुम्ही स्वतःची स्किल्स वाढवली तर. नेक्स्ट स्लाइड. तर MSME सगळ्यांकडे MSME उद्यम असेल असं मी गृहीत धरतो. जसं आपल्याला उद्योग आधार कार्ड आपल्याकडे प्रत्येकाचं स्वतःचा आधार कार्ड आहे, तसं प्रत्येकाकडे उद्योग आधार कार्ड, ज्याला पूर्वी उद्योग आधार कार्ड असं म्हणलं जायचं आणि आता उद्यम सर्टिफिकेट म्हणून म्हणलं जातं. तर प्रत्येकाकडे MSMEचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, आणि नसेल तर तुम्ही काढून घ्या, पण तुमच्याकडे ते असणं अत्यंत आवश्यक आहे. MSMEचे अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला MSME मध्ये तुम्हाला टेंडर्समध्ये स्पेसिफिकली मी सांगू शकतो की तुम्हाला EMD एक्झम्पशन्स, बऱ्याच टेंडर डॉक्युमेंट्समध्ये क्लॉज हा लिहिलेला असतो की MSMEला EMD एक्झम्पशन आणि टेंडर डॉक्युमेंट्स फी मध्ये एक्झम्पशन असतं. मागच्या वर्षीचा हा आम्ही एक आता CGC मध्ये केलेलं प्रेझेंटेशन आहे की मागच्या वर्षी आम्ही 457 MSME बिझनेस ओनर्सना MSME उद्यम सर्टिफिकेट नॅशनल बिझनेस सेल कडनं ड्राईव्ह करून काढून दिलं. नेक्स्ट स्लाइड. वन ऑफ द पार्ट ऑफ द नॅशनल बिझनेस सेल ड्राईव्ह इज द गव्हर्नमेंट टेंडर्स, जो माझा पण बिझनेस आहे. तर तुम्हाला गव्हर्नमेंट इज वन ऑफ द बिगेस्ट बायर, जो लाखो करोडो रुपयांची खरेदी करत असतो, पण तुम्हाला ते माहीत नसतं. तर तुम्ही टेंडर्समध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. अनेक प्रकारची टेंडरिंग पोर्टल्स आहेत. जेम आहे, सगळ्यांना माहीत असेल, आता नवीन आलेलं आहे, गेले 5-6 वर्ष आहे, पण अनेक टेंडरिंग पोर्टल्स आहेत. रेल्वेचं सेपरेट आहे, प्रत्येक PSUचं सेपरेट आहे, BPCL, HPCL, IOCL यांची सेपरेट पोर्टल्स आहेत, ONGCचं सेपरेट पोर्टल आहे. नेक्स्ट. नंतर दुसरं आहे, नॅशनल बिझनेस सेल कडून तुम्हाला सबसिडीज पण मिळू शकतात. MSME बिझनेस ओनर्सना बऱ्याच सबसिडीज मिळतात, त्याच्यासाठी पण नॅशनल बिझनेस सेल तुम्हाला मदत करतो. त्या सबसिडीज आपले मनीष सरवणकर सर जे आहेत नॅशनल बिझनेस सेलचे, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतील, आणि तुम्हाला जर काही त्याच्यात मदत हवी असेल, ते लोनमध्येच कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतात, तर तुम्हाला ते तुम्हाला नक्की मदत करतील तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी. कारण सबसिडी घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. गव्हर्नमेंटच्या अशा अनेक बेनिफिशियल स्कीम्स आहेत ज्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. मागच्या वर्षी आम्ही असे बरेच ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स घेतले, ज्याच्यामध्ये टेंडरिंगसाठी मीच कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर GST साठी पण आम्ही ट्रेनिंग सेशन घेतलेलं आहे. गव्हर्नमेंट सबसिडीज बद्दल पण ट्रेनिंग सेशन घेतलेलं आहे. हे मागच्या वर्षी आम्ही CGC मध्ये दिलेलं प्रेझेंटेशन आहे, ते मी ॲज अ NBC इंट्रोडक्शन साठी मी वापरत आहे. सबसिडी बद्दल आपण बोललेलो, जर तुम्हाला जास्त माहिती देऊ शकतो. काही जणांना ज्या टेंडरिंगद्वारे ऑर्डर मिळाल्या सॅटर्डे क्लबमध्ये, माझे जज डायलॉगनं पण बरेच कस्टमर आहे, पण मी इथे फक्त सॅटर्डे क्लबच्या कस्टमर्सचे फीडबॅक रिव्ह्यूज इथे दिलेले आहेत. आपले सॅटर्डे क्लब गोरेगाव चॅप्टरचे पानगावकर सर आहेत, त्यांना 23 लाखची ऑर्डर सिंगल ऑर्डर टेंडरिंगद्वारे मिळाली. त्याच्यानंतर अप्पर ठाण्याचे माझ्या इथले मेंबर्स आहेत सौरभ परांजपे, त्यांना मी LIC ठाणा ऑफिसमध्ये एम्पॅनलमेंट करून दिलं. एम्पॅनलमेंट टेंडर्स जेव्हा येतात तेव्हा तुम्ही ती नक्की पार्टिसिपेट करा, कारण त्याचा पिरियड एकदा कॉल केल्यानंतर परत 2 ते 3 वर्ष ती PSU किंवा ती ऑर्गनायझेशन तुम्हाला परत चान्स देत नाही. तर जेव्हा एम्पॅनलमेंटची टेंडर्स येतात तेव्हा त्याला नक्की रिस्पॉन्ड करा, आणि एम्पॅनल झाल्यानंतरच तुम्हाला तिथल्या बिझनेस इन्क्वायरीज या मिळू शकतात.
तुम्हाला नंतर त्याचं टेंडर दिसेल पब्लिश झालेलं पेपरमध्ये, पण तेव्हा त्याच्यात खाली एक ओळ लिहिलेली असते की ओनली एम्पॅनल वेंडर्स कॅन अप्लाय. तेव्हा ॲट दॅट टाइम यू कॅनॉट गेट एम्पॅनल्ड फॉर युअर ऑर्गनायझेशन. तर जेव्हा जेव्हा एम्पॅनलमेंटची टेंडर येतात तेव्हा ती नक्की पार्टिसिपेट करा. तुम्ही ती स्वतःही करू शकता. इट्स नॉर्मली हार्ड टाईप एक फॉर्म असतो जो तुम्हाला भरून नेसेसरी डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला सबमिट करायचा असतो बिफोर ड्यू डेट अँड टाइम. त्याच्यानंतर कस्टमर तो तुम्हाला अप्रोच करतो किंवा तुमच्या ऑफिसला किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल तर फॅक्टरीला व्हिजिट करून तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज चेक करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एम्पॅनलमेंट हे दिलं जातं. तर अशा एम्पॅनलमेंट लेटर्स टेंडरसाठी नक्की तुम्ही प्रयत्न करा, विच इज अ व्हेरी इझी प्रोसेस. एम्पॅनलमेंट हे नाव फक्त तुम्हाला मोठं वाटतं, पण तुम्हाला वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हटलं तर एकदम सिम्पल वाटेल. तर तुम्ही नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करा. उद्यम रजिस्ट्रेशन्समुळे तुम्हाला मेन तुम्हाला EMD एक्झम्पशन आणि टेंडर डॉक्युमेंट्स फी एक्झम्पशनचा फायदा मिळू शकतो. गणराज स्टेशनरी म्हणून आहे, त्यांना पण 5 लाखाची डायरेक्ट ऑर्डर जेम पोर्टल थ्रू मिळाली. अप टू 5 lakhs ऑर्डर तुम्हाला डायरेक्टली जेम पोर्टलवर मिळू शकते. जर तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये गेलात आणि तुम्हाला जर तिथे विचारलं गेलं की तुम्ही रजिस्टर्ड आहात का जेमवर, तर ते तुम्हाला डायरेक्ट तुमचा जेमचा सेलर ID दिल्यानंतर तुम्हाला ते डायरेक्टली अप टू 5 lakhs ऑर्डर प्लेस पण करू शकतात. तसंच AKS टेस्टिमोनियल सर्टिफिकेट पण लेटर पण लावलेलं आहे. त्यांचे ब्लू स्पिअर कन्स्ट्रक्शनचं आहे, त्यांचं पण मी रजिस्ट्रेशन्स करून दिली. तर अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत सॅटर्डे क्लबमध्ये ज्यांना NBCमुळे आणि टेंडरिंगमुळे फायदा झालेला आहे. आम्ही 2024 मध्ये बरेचसे ड्राईव्ह्स घेतलेले आहेत. टेंडरिंग प्रोग्राम फॉर ऑल रिजन, फॉर वेस्टर्न रिजन, सेंट्रल अँड ठाणे रिजन. प्रत्येक रिजनला आम्ही महिन्यातनं 2-2 प्रोग्राम्स घेत होतो. ते प्रोग्राम ऑनलाईन झूमवर असतात. 2